so much for watching किया की कहाणी. I am Kia and welcome to another book review. आज मी ज्या पुस्तकाबद्दल तुम्हाला सांगणार आहे ते आहे स्पीड पोस्ट बाय शोभा डे आणि याचा अनुवाद केला आहे अपर्णा वेलणकर यांनी. मी हे अनुवादित पुस्तक पहिल्यांदा वाचलं जवळजवळ 12-13 वर्षांपूर्वी आणि तेव्हापासून हे वन ऑफ माय फेवरेट्स पुस्तक आहे. मला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा वाटेल तेव्हा मी हे पुस्तक वाचत असते. शोभा डे यांनी त्यांच्या 6 मुलांना लिहिलेले पत्र आणि त्याचं संकलन असं हे पुस्तक आहे. वेगळ्या वेगळ्या वयातल्या 6 मुलांना वाढवताना येणारे चॅलेंजेस, वेगळे वेगळे प्रसंग, काही गोष्टी ज्याच्यातून शिकता येईल आणि काही गमती जमती, काही मज्जा असं ह्या सगळ्या पत्रांमध्ये आहे. एक आई आणि एक आई आणि तिची मुलं यांच्यातला हा संवाद आहे. हे पुस्तक सगळ्या वयांच्या लोकांसाठी रिलेटेबल आहे, कारण की आपण हे जेव्हा पुस्तक वाचतो तेव्हा आपल्याला वाटतं की आपण जेव्हा त्या वयात होतो किंवा त्या वयात जाऊ तेव्हा कदाचित आपल्याबरोबर ही अशीच घटना घडली असेल किंवा घडेल. त्याच्यामुळे आपल्याला हे पुस्तक खूप रिलेटेबल वाटतं आणि वाचताना मजा येते. ह्या पुस्तकाची भाषा ही खूप सहज आणि सुंदर आहे, त्याच्यामुळे वाचताना कुठेही असं कॉम्प्लिकेटेड वाटत नाही. वाचताना सोपं वाटतं आणि आई आणि मुलांचे पत्र आहेत हे, त्याच्यामुळे थोडंसं इमोशनल सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला मनाला हे भावून जातं. छोटी आनंदिता ते सर्वात मोठा रणदीप यांना त्यांच्या वयानुसार येणारे प्रॉब्लेम्स म्हणजे अभ्यास, मित्रमैत्रिणी आणि एकीकडे फायनान्शियल प्रॉब्लेम्स, फायनान्शियल इश्यूज किंवा लग्न, गर्लफ्रेंड्स अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर येणारे प्रॉब्लेम्स याच्यावर त्यांच्याशी झालेला संवाद किंवा त्यांना दिलेलं सोल्युशन्स हे शोभा डेने या पत्रांमधून लिहिलेलं आहे. तिने त्यांना तिच्या स्वतःच्या आयुष्यात कसे हे इश्यूज आले आणि त्याच्यावर तिने कसं सोल्युशन काढलं हे तिने सांगितलेलं आहे. किंवा काही कन्फेशन्स आहेत की ती त्या वयात कशी चुकीची वागली होती किंवा काय केलं होतं, तर तुम्ही तसं वागू नका हे असं सांगितलं. पुस्तकामध्ये एकच अशी गोष्ट आहे जी थोडीशी आपल्याला खटकू शकते की काही पर्सनल रेफरन्सेस आहेत, काही त्यांच्या ओळखीचे लोक ज्याच्याबद्दल क्लिअर मेन्शन नाही आहे किंवा अशा काही घटना ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसेल, त्याचा आपल्याला रेफरन्स लागत नाही. सो आपण कदाचित थोडे कन्फ्यूज होऊ शकतो, बट ते इट इज नॉट अ बिग डील. माझं वन ऑफ द फेवरेट्स पुस्तक असल्यामुळे आय विल ऑलवेज रेट दिस व्हेरी हाय. सो 9 on 10 ऑब्वियसली. आणि जर तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर नक्की कमेंट करून मला सांगा की तुम्हाला ह्या पुस्तकाबद्दल काय वाटलं. आणि जर तुम्ही हे पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि इट इज मस्ट रीड. जर तुम्हाला हा बुक रिव्ह्यू आवडला असेल आणि तुम्हाला असेच अजून बुक रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.